बापू इकडे बापू कुठे मागे व्हॉलंटियर झाले सगळे या या ते गाडी सामान घ्यायला सर या की सर या मावशी या इकडे चला टीम आनंदी पेठच्या वतीनं तुम्हा सगळ्यांचं फार मनापासून स्वागत. एवढा लांबचा प्रवास, दरम्यानचा पाऊस, हे सगळं सोसत मजा करत धमाल करत तुम्ही इथपर्यंत आलेले आहात. आणि तुम्हाला माहिती आहे की मला आनंदी पेठावर आपण काम घेण्याची सगळ्यात महत्वाची भूमिकाच ही आहे. निसर्ग कळायला पाहिजे आणि निसर्गाचा एकदा नाद केला की त्याचे नखरे पण सहन करावे लागतात. मग मला एसी पाहिजे, मग मला अमुक पाहिजे, असं काही चालत नाही. आम्ही जेव्हा पहिला कॅम्प घेतला तर मला एका बाईने फोन केला आणि म्हटलं की माझा मुलगा येतोय तर रात्री दूध झालं. दूध वगैरे असं काही मिळणार नाही. जेवणात काय असेल मला कदाचित जेवण मिळणार पण नाही. हो काय नक्की तुम्ही करताय काय ते एक लक्षात घ्या. असं काही मी जरा वाईट हाल करणार नाही. महत्वाची गोष्ट अशी की जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कसं जगता येईल, प्रतिकूलतेमध्ये कसा मार्ग काढता येईल हे तुम्हाला कळायला पाहिजे. पाऊस आहे ना, आयुष्यामध्ये असंच असतं ना. आपण ठरवतो 2 + 2 = 4 आणि घडतं काहीतरी बनतंच. ती तयारी आपली असली पाहिजे. ती प्रतिकूलता जी आहे ती पण सहन करता आली पाहिजे आणि छान काम करता आलं पाहिजे. त्यामुळे सगळ्यांचं तुमचं फार मनापासून स्वागत आहे. आणि मला असं वाटतं की तुम्ही इतकी छान गोड मुलं आहात. मला मागे सकाळ तर फार छान झालेली आहे. तुमच्या डोळ्यामध्ये अशी छान स्वप्न आहेत. काहीतरी नवं घडायचं, नवं काहीतरी करायचं, अशी तुम्ही फार छान मुलं आहात. आणि आनंदपीठ या सगळ्या मुलांच्या अनुषंगाने काम करतात. आणि इथून पुढे आनंदपीठ आणि साथी प्रतिष्ठान आपण एकत्रितपणे बरंच काही काम करू शकतो अशी मला पूर्णपणे खात्री आहे. साथी प्रतिष्ठानचे रज्जू भैया राजेंद्र भोसले जे माझे फार जिवलग मित्र आहेत. आणि मला अशा शब्दशः असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये 100 राजेंद्र भोसले असतील तर आपण चित्र पूर्णपणे बदलून टाकू शकतो. अशा प्रकारचे राजेंद्र भोसले आहेत. आणि त्यांनी ज्या प्रकारे तिथे सगळे काम केलंय तर मी असं म्हटलं की मला आनंदपीठावर आपण हा कार्यक्रम करूया. कारण म्हणजे हे अवघड होतं. मालेगाववरून उठून सगळ्या मुलांना घेऊन इथपर्यंत येणं इट वॉज नॉट सो इझी टास्क. पण तुम्ही ते केले, तुम्ही आलेले आहात. तुमचं फार मनापासून स्वागत आनंदपीठाच्या वतीनं. आणि टीमची ओळख करून देतो. आणि टीम खूप महत्वाची टीम आहे. हे आनंदपीठ आहे वी द चेंज फाउंडेशन नावाची संस्था आहे. आणि त्याचा हा आनंदपीठ नावाचा आश्रम आपण सुरू केला. याच वर्षी 22 मेला सोनम वांगचूक यांनी उद्घाटन केलं या जागेचं, या प्रकल्पाचं. आणि त्यानंतर मग खूप चांगले कॅम्प झाले. 4 कॅम्प आपण आतापर्यंत केले. त्या 4 कॅम्पला खूप महत्वाची माणसं आलेली होती. त्यामध्ये अतुल पेठे होते, संभाजी भगत होते, त्या आता पण अष्टाबाई थांबे दाभोलकर होते, सोनम वांगचूकांचा मी मगाशी उल्लेख केला, सोनम वांगचूक होते. असे सगळे जण येऊन गेले. सुप्रिया सुळेच होता, इथे येऊन गेला. असं सगळ्यांना असं वाटतं की खरंच हे काम खूप महत्वाचं आहे. आपण काहीतरी केलं पाहिजे, या वयोगटासाठी काम केलं पाहिजे. ते आपण करतो आहोत. या टीममध्ये सचिन पांडुळे आमचे फार महत्त्वाचे सहकारी आहेत. सचिन पांडुळे हे बेसिकली उत्तराखंडमध्ये त्याची बरीपैकी जडणघडण झाली. आणि त्यानंतर रविकांत तुपकर यांच्या शेतकरी संघटनेमध्ये ते महत्त्वाचं काम करतात. त्या आपल्या टीमचा महत्त्वाचा भाग आहे. राहुल राठोड हे आपल्या टीमचा अभियानचा भाग आहे. फार महत्त्वाचं काम ते आपल्यासोबत करत असतात. त्यांनी MA केलेलं आहे आणि LLB करतात. अनिकेत वनारे पाटील, तुम्हाला गंमत माहिती आहे का? म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट उभी राहत असते तेव्हा खरी गंमत असते. सगळं झाल्यानंतर तर काय, जेव्हा हा उघडा बुडका डोंगर होता, इथे काहीच नव्हतं, फक्त भयंकर ऊन, इथे काय होणार अशा अवस्थेपासून इथपर्यंत हे येण्यासाठी ज्या लोकांनी काम केलं त्यामध्ये अनिकेत आणि सचिन या दोघांचा क्रमांक सगळ्यात महत्वाचा. त्या उन्हामध्ये काय अनिकेत म्हटलं की अनिकेत तू पूर्वी गोरा होतास, मला काळा पडला त्या सगळ्या उन्हामध्ये. आणि तो इथे एवढा रमला होता म्हणायचं की हा भालगुडीचा जावई आहे, या गावाचं नाव भालगुडी आहे, मला जावई होणारे भालगुडीचा, असं आमचा अनिकेत. दीपक होमकर आज सगळ्यात महत्वाचे आहे. त्याचं कारण असं की दीपक होमकर इज अवर कॅम्प डिरेक्टर, कॅम्पचे डिरेक्टर दिग्दर्शक म्हणून दीपक होमकर काम करणार आहे. कंटेंटचा फ्लो कसा असेल, कशा प्रकारे कॅम्प पुढे जाईल आणि 4 दिवसांमध्ये जे आपल्याला करणं अपेक्षित आहे. मला या सगळ्या पोरांच्या अनुषंगाने माझ्या 3 अपेक्षा असतात. काय, एक म्हणजे त्यांच्या खिडक्या दरवाजे उघडे झाले पाहिजे. सध्या कार्यक्रम काय सुरू आहे, झापड लावण्याचा कार्यक्रम. तुला काय करायचं, पण ते काका महानगरपालिका निवडणूक का होती, तुला काय करायचं अभ्यास कर. पण हे झाड कुठलं आहे, तुला काय करायचं अभ्यास कर. तर हा जो प्रकार आहे झापडं लावणं, ते झापडं काढून टाकायचे, एक सगळ्यात महत्वाचा.
दुसरं म्हणजे तुम्हाला कळायला पाहिजे की जगण्यासाठी करिअरचे खूप ऑप्शन आहेत. मी डॉक्टर झालं पाहिजे, मी इंजिनियर झालं पाहिजे, मी कलेक्टर झालं पाहिजे, असं काही नाही. सगळं असूनही तुम्ही वेगळ्या वाटा चोखाळू शकता. आणि तिसरं म्हणजे तुम्ही माणूस झाला पाहिजे. संजय आवटे तुझी जात कुठली, ओमकर हे कुठल्या जातीचे, अरबाज शेख तू कुठला, काही संबंध नाही. तुम्ही कुठल्याही जातीचे, धर्माचे, स्त्री पुरुष कोणी असेल, तुम्ही माणूस आहात आणि माणसाला आनंदाने जगण्याचा अधिकार आहे. या 3 कारणांसाठी आपण प्रामुख्यानं हे सगळं सुरू केलंय, हा घाट घातलेला आहे. दीपक ओमकर त्याच दिशेनं हा सगळा कॅम्प पुढे येतील 4 दिवस. आपण मी म्हटल्याप्रमाणे पहिला कॅम्प आपण घेतला होता 9 दिवसांचा, निवासी इथेच घेतला होता. दुसरा आपण घेतला तो इथे अनिवासी कोल्हापूरमधल्या मुलांसाठी घेतला, तो 4 दिवसांचा होता. तिसरा आपण जो घेतला तो युथ कॅम्प होता. आणि गंमत अशी की त्या युथ कॅम्प मधले कॅम्पर्स आता व्हॉलंटियर म्हणून आलेले. आणि युथ कॅम्प घेतला होता. त्या युथ कॅम्पचा उद्देश असं होता, 19 ते 25 वयोगट होता, सहजीवनावर, मैत्रीवर, नात्यावर. तर तेव्हा त्याही कॅम्पमध्ये अशीच अवस्था होती, मुलीच मुली होत्या आणि मुलं तुमच्या करण आमचा एकटा होता, अशा अवस्था होती. खूप मुली होत्या आणि खूप चांगला कॅम्प झाला. तर करण, धनश्री आणि निशा, करण हातवर करेल, करण, धनश्री, निशा हे 3 व्हॉलंटियर्स त्या कॅम्पमध्ये कॅम्पर्स आता व्हॉलंटियर म्हणून आलेले आहेत. त्यांचे मी स्वागत करतो आणि ओळख करून देतो. मागे जे उभे आहेत ते वाल्मिक चौधरी. राजेंद्र भोसलेसारखी वेळी माणसं जी काय असतात त्यापैकी वाल्मिक चौधरी एक आहे. वाल्मिक चौधरी हा सीए आहे. बरं चाललंय विचारलं, सीएचं बरं चालतं ना, पण ते बरं चाललेलं असताना आपलंच बरं चाललेलं आपल्याच पोटात दुखतं असे काही लोक असतात. त्यापैकी वाल्मिक चौधरी आमच्या प्रत्येक कॅम्पला स्वतःहून 2 दिवस अगोदर वाल्मिक चौधरी हजर असतात आणि सगळे कॅम्प आतापर्यंतचे. त्यामुळे वाल्मिक चौधरी हे फार इथले महत्त्वाचे सदस्य आहेत. वाल्मिक चौधरींची पण मी तुम्हाला ओळख करून दिली. हे नितीश गोवंडे. नितीश गोवंडे हे बेसिकली औरंगाबादचे. मी जेव्हा दिव्य मराठीमध्ये होतो भास्कर होते तेव्हा माझ्यासोबत माझे सहकारी होते. आता ते माझ्यासोबत लोकमतमध्ये माझे सहकारी आहेत आणि तेही आनंद पीठापासून अगदी सुरुवातीच्या टप्प्यापासून जोडले गेलेले आहेत. इथल्या टीमची ओळख झाली ना, अभिषेक वाल्लेकर सर. हा ते येतील तेव्हा आता बघू. ठीक आहे, मी तुमच्या टीमच्या टीमला माझ्या म्हणजे मग मला माझे बापू म्हणाले, बापू म्हटले तुम्ही आम्हाला गेस्टसारखे वागू नका, आम्हाला आपलं म्हटलं प्रेमात पडायला थोडा वेळ लागतो. एकदम आले माझ्यावर प्रेम करा असं नाही, बोलावं लागेल, जवळ घ्यावं लागेल, मग प्रेम होईलच ना. शांतपणे मी फक्त प्रमुख लोकांची ओळख करून देतो. ह्या जयश्री भोसले, माझी मिसेस आहे. हो. आणि त्यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे होतोय. त्यांनी मला मोकळी दिली. राजेंद्र भोसले या वयात सुद्धा तरुण का दिसतात? कारण मुख्य कारण एक तुलसी मोरे. अच्छा, तुलसी भेटली हा भेटली. तिची नम्रता जगताप ही एम फॉर्म झाली अरे वा, आणि एम फॉर्म गोल्ड मेडलिस्ट आहे. क्या बात आहे. हा, आणि सुरुवात पहिल्या वर्षापासून साथी बरोबर आहे, दोघी जण. अरे तुम्ही तिघही या रे बाळांनो, तिन्ही बाळ पळत पळत या रांगत रांगत. हे आमचे उमेश बापू असणार, हे बॅकबोन आहे. संबंध काम वगैरे बाकीचं सगळं जेवढं उभं करायचं असतं ते बापू या ठिकाणी करत असतात. आपले प्रकाश वाघ सर ते शाहीर आहेत, आणि छानपैकी मुलं घडवतात. योगेश कळमकर, शिवश्री शिवश्री योगेश कळमकर सध्या कॉम्रेड झाले. हो हो. त्याच्या पोस्ट अशा असतात ना की असं वाटतं कोणतरी 50 वर्षांचा माणूस भेटणार आहे आपल्याला. तू लहानच म्हटलं, तू आज प्रेम बिम कर म्हटलं, कसं पूर्ण वेळ काम करतो आणि सगळ्या टीमचं सर्वांना कोऑर्डिनेट म्हणून कामही करत असतो. अजून सुंदरांना इकडे या. अरे वा, दाबाडे मावशी पण आले, त्यांची ओळख या. कम कम कम. बिपिन दादा, त्यांचे बिपिन बच्चावाली, सागर पाटील, ठीक सागर बोलते तिकडे. ठीक आहे दादा. तिला अजून कोण राहील? चेतन कचरे. सगळ्यांच्या प्रतिमा चैतन्य आणले तर एकदम चैतन्य कचवेस ना. हा, अवनी अवंती, हा अच्छा, ते दोघी व्हॉलेंटियर सारख्याच.
अरे वा. आणि शिबिरही घेत असतात. काय सांगताय? हो, त्यांचे आई वडील दोघी, प्रवीण वाणी आणि स्वाती वाणी, व्हेरी ते दर रविवारी त्यांचा कुठं ना कुठं प्रोग्राम असतोच आणि मुलांसोबत कायम जोडलेले आहेत दोघी जण. ते व्हॉलेंटियर्स मध्ये. तो आमचा सारथी आहे. अच्छा. लक्ष्मण अप्पा गवळी. आप्पा या, जवळ या. छान. अरबाजात तिकडे गाडीत सामान घ्यायला बायका वगैरे. एकटा झाला का फियान्सीला घेऊन आलाय? हा? एकटा झाला तर येईल पुढच्या वेळेस. तर ही सगळी टीम आहे, सगळी गुणी मुले आहेत. लिहितात वगैरे, सांगतात, बोलतात, काही व्याख्यानही देतात, गायकही आहे. म्हणजे चांगली टीम आहे सगळी. प्रत्येकाची एकेकाची ओळख होईलच, कारण आता करायला गेलं तर 1 तास लागेल सर्वांना. हे तू आपलेच लोक आहेत का? हो, आपले लोक. तो अरबाज आहे. अच्छा, तू त्याला आणायला गेला होता? हा, त्याच्या बाजूला वैभव आहे. छान. आणखी आमच्या दोघांची ओळख करून देतो. काय संदीप काळे. संदीप काळे हे पोलीस अकादमी संपादक होते आणि आता महासागर नावाच्या दैनिकाचे समूह संपादक आहेत. माझे दोन मित्र आहेत. आणि व्हॉइस ऑफ मीडिया नावाची संस्था ते आता चालवतात. ती संस्था बऱ्यापैकी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करते. ते आता आपल्या मुलांची गप्पा लागणार आहेत. त्यांचे पुस्तक आहे ते मुलांना घेऊन देतील असते याचा अवकाश. धनंजय देशमुख या माणसाचं वैशिष्ट्य असं आहे. धनंजय देशमुख ही मुळातले पत्रकार, मूळचे वाशिम. ते पूर्वी सकाळमध्ये काम केलं आणि ठिकाणी काम केलं, आता नगरपालिकेमध्ये नोकरी करतात. त्यांचा मुलगा अर्णव, कुठे गेला अर्णव? त्यांचा मुलगा आहे हा अर्णव. हा जो गोड मुलगा आहे तो मागच्या वेळी आपल्या कॅम्पला आला होता आणि त्यानं जे काही सांगितलं त्यामुळे बाप प्रेमात पडला. बाप म्हटलं मी पण यावेळी कॅम्पला येणार, व्हॉलंटियर म्हणून काम करणार, जेवढं शक्य तेवढं यावेळी. धनंजय देशमुख हा वाशी म्हणून ड्राईव्ह करत आपल्या मुलाला आणि अंकुशला मला हे सगळ्यात महत्वाचं असतं की मागच्या कॅम्पमधल्या लोकांना पुढच्या ह्याच्यामध्ये जॉईन व्हावं असं वाटतं. या तिघांना असं वाटतं की आपल्याला परत यावं, यांना असं वाटतं की आपल्या मुलाला पुन्हा सांगावं. आणि गंमत अशी की यावेळी आपण कुठेही जाहिरात केलेली नव्हती. आपलं मालेगावचं असल्यामुळे मुद्दाम पुढे बोललोच नव्हतो, त्यामुळे सगळी गर्दी होईल. पण तरीही कानोकानी जी काही वार्ता पोहोचते त्यानंतर यांनी सांगितलं की नाही, मला काही झालं तरी माझ्या मुलाला फक्त प्रवेश द्या. त्यानुसार अर्णव आलेला आहे आणि धनंजय त्यांना खास घेऊन आलेले आहे. हे धीरज आहेत, डॉक्टर धीरज पावडे. डॉक्टर धीरज पावडे हे हिंदीचे प्राध्यापक आहेत आणि खूप चांगले लेखक आहेत, साहित्यिक आहेत. त्यांची पुस्तकं आलेली आहेत. धीरज पावडे सुद्धा आज आपल्यासोबत आलेले आहेत. ही सगळी मंडळी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आनंदी पीठाचं काम खऱ्या अर्थाने जी मंडळी बघतात त्या दोघांची ओळख करून देणं आवश्यक आहे. अण्णा इकडे हे आमचे सुंदर अण्णा, हे पलीकडे राहतात. आपण जेव्हा इथे जागा घेतली आणि सगळं करायचं ठरवलं तेव्हा त्यांचं नाव विचारलं, म्हणजे सुंदर. शेजारी सुंदर आता आणखी काय आणि ही सुंदरी सुंदरी या इकडे, हे आमची सुंदरी इकडे सुंदरी इथे या, इथे इकडे या, ही सुंदरी. आणि आमच्या दाभाडे मावशी जेव्हा इथे या इकडे या, जेव्हा हे आनंद काम सुरू झालं, काम सुरू झालं, साईडवर लोक असायचे, म्हणजे राहणार कुठे? आपण बारगुडी गावात एक छोटं घर घेतलं आणि आम्ही त्यांना गेलो त्या सांगायला की आम्हाला भाड्याने घर द्या. ते किती भाडं असेल? ते म्हणजे आता आमच्या अख्ख्या जन्मात आम्ही भाडे करून बघितलंच नाही. म्हणजे आमचे इथले लोक पुण्यात जातात, पुण्यातले लोक इथे काय आले की आम्हाला कळत नाही. त्यामुळे राहायला गेलो शेजारी आमच्या दाभाडे मावशी होत्या आणि आपल्या कुठल्याही प्रकल्पामध्ये दाभाडे मावशी सोबत असतात. त्यामुळे हे आमचे 3 आनंदी पीठाचे फार महत्त्वाचे शिलेदार आहेत. आपलं कुठे राहिलं का आणखी? बाकी जे गेले ते वेगळे, पण आता कुठे नाही राहिलं ना. अशी सगळी मंडळी आता आहेत. त्यामुळे एकमेकांचं स्वागत आणि तुमची ओळख जी काय आहे ती खरी खुरी आता प्रत्यक्ष कायमध्ये होईलच. हे जे म्हटलं ना की मुलं खूप गोड आहे, मुलं गोडच असतात. प्रॉब्लेम आमचा असतो, पालकांचा असतो. पालक आणि शिक्षक यांचा प्रॉब्लेम असतो. मुलांना खूप काही करायचं असतं, मुलं छानच असतात. ते छान पण कसं वाढवायचं ते खूप तुम्हाला सांगू का, माझ्यामध्ये काहीतरी वेगळे पण पण पालक काय सांगतात, जरा 4चा वर्षाचा बाकी, मी 4चा वर्षाचा नाही. तिथे गंमत नाही, तुमचं वेगळे पण आहे, तुमचं बरंच चाललंय. तुम्हाला आज या कॅम्पमध्ये तुम्हाला कळायला पाहिजे माझं बरंच चांगलं आहे, माझं एलिमेंट काय ते कळायला पाहिजे, मला आयुष्यात काय करायचं ते कळायला पाहिजे. आणि काहीतरी मी म्हटलं ना, तुम्ही जगात काही करा पण आनंदाला जगता आलं पाहिजे. आणि आनंद हा खूप गोष्टीमध्ये असतो.
हर्षल पाटील येणार आहे, तो तुमच्याकडे तुमच्यासोबत नाटक बसतोय, तो नाटकाची गंमत करेल. एक जण येईल तो तुम्हाला सिनेमा सांगेल, सगळ्या नाटकाची गंमत, सिनेमाची गंमत. एक येते सतार काय असते, फक्त डेव्हिड सतार 2 तास सतार तुम्हाला शिकवतो आणि तुमच्यासोबत तुमच्या लक्षात येईल की इतकं छान डोंगर निसर्गरम्य वाटत त्या सतार आपण वाजवतो. किती छान गोष्ट आहे. अशा अनेक गोष्टी सगळ्या तुम्हाला इथे करता येणार आहेत. आणि त्याशिवाय तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही सुचवा, सांगा की आम्हाला हे करायला आवडेल, कारण हे बोर झालं. आणि एक लक्षात ठेवा, आपल्याकडे एक नियम आहे, सेशनमध्ये शिबिरार्थी झोपू शकतात. अजिबात काही हे काही शाळा नाही, म्हणूनच हे आनंद मिळते. आमचं माझं भाषण सुरू असतं, पुढे तो झोपलेलं असतो. मी म्हणतो बाकीच्यांना झोपायचं का, नाही ठीक आहे त्याला झोपा सुरू. एखाद्या म्हटल्यामध्ये की जरा मला बोर झाले, मी जाऊन येतो बाहेर. इथे काही सक्ती नाही, मजा घ्या, आनंद घ्या. स्वतःहून सांगा जरा आता कंटाळा आला, बस ना पुढे जरा इकडे जाऊन येतो, काही एन्जॉय. तुम्हाला छान वाटलं पाहिजे, तुम्ही मजा घेतली पाहिजे. फक्त वेळ कमी आहे आपल्याकडे, त्यामुळे जरा सेशन थोडेसे आहेत, कारण 4 दिवस 3.5 दिवस आहे, थोडंसं आहे. पण बेसिकली मजा आहे. इथे शिस्तीचा प्रकार अजिबात नाही, नो डिसिप्लिन. तुम्हाला आनंद घेता आला पाहिजे, मजा वाटली पाहिजे. आणि ज्यात मजा वाटते ते तुम्ही अत्यंत नीटपणे केले पाहिजे. सो आपण छान मजा करू, धमाल करू. आणि 4 दिवसानंतर जेव्हा तुम्ही जाल तेव्हा आपण खऱ्या अर्थाने मित्र झालेलो असतो. मग बापू प्रेमात पडलेला असतो. थोडा वेळ द्या, बापूला घाई काय प्रेमात पडण्याची, आपण प्रेमात पडणारच आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथून पुढे आता आपण एकत्र असणार. कदाचित स्वाती ना नाही, अवनी कदाचित आमच्या पुढच्या कॅम्पला आम्ही आवडीला सांगू की तुम्ही आमचं कॅम्प घ्या. हे नातं आपलं राहील. तुम्हाला म्हटलं ना की आमचा पुढच्या कॅम्प डायरेक्टर म्हणून तुम्ही येऊ शकता. इथे जे आत्ता कॅम्पर आहे ते व्हॉलंटियर म्हणून येऊ शकता. आपण कायम एकमेकांना सोबत राहणार आहोत. साथी प्रतिष्ठा आणि आनंदपीठ असे आपण कायम सोबत राहू. पुन्हा एकदा सगळ्यांचं फार मनापासून स्वागत. आता तुम्हाला शेड्यूल सांगतो. तर साधारणपणे तुम्हाला ऑटो पाहिला म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे शिशू, रात्रविधी आणि ब्रश एवढंच. तर हे करायला तुम्हाला साधारणपणे अर्धा तास लागेल अशी अपेक्षा आहे. तर आपल्याकडे तसे वॉशरूम्स कमी असल्यामुळे किमान अर्धा तास लागेल. 9:15 पर्यंत तुम्ही सगळेजण या. तोपर्यंत नाश्ता येईल, तोपर्यंत नाश्ता येईल, तोपर्यंत नाश्ता येईल, नाश्ता चहा वगैरे आपण घेऊ. आणि मग त्यानंतर 10 वाजता आपलं सेशन सुरू होईल. सेशन आपण करू. आम्ही रात्री झोपलो 3 वाजता. झोपल्यावर सरांनी क्रीड सोम्यासह अनेक आठवणी त्यांच्या सांगितल्या. खूप छान वाटलं. आणि सकाळी त्यांनी उठवलं आम्हाला 5:30-6च्या दरम्यान. म्हणजे किती तास झोपलो माहित नाही. यांचं सगळ्यांचं सुरू होतं काम. त्याला मी लॅपटॉप, तो बॅग घेऊन होती स्वतःची, तर लॅपटॉप घेऊन मी तिथं बसलो होतो त्याकडे.